अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर येणार आहे 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती येत आहे. तर या दिवशी आपल्याला खूप छान उपासना करायची आहे, आरती करायची आहे. जेवढे शक्य होईल तेवढं मंत्राचा जप नक्की करायचा आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. दत्त जयंती दिवशी आपल्याला खरंच खूप छान मंत्राचा जप करायचा आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि यांचा प्रत्येक अनुभव आपल्या भक्तांना येत असतो. तर हा मंत्र आपल्याला दत्त जयंतीपासून पुढेही आपल्याला सातत्याने आपल्याला या मंत्राचा जप नक्कीच घरी करायचा आहे. तर बघा, आपल्याला दत्त जयंतीचे आपण नैवेद्य काय दाखवावं हे सर्वप्रथम आपण बघणार आहोत. तर बघा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला घेवड्याची भाजी नक्कीच समावेश करायचा आहे, की पिवळ्या पदार्थाचा नक्कीच समावेश करायचा आहे, किंवा पिवळी मिठाई जे काही असेल तर ते तुम्ही त्याचे अर्पण करायचं आहे. म्हणजे पिवळे फळं हे तुम्ही अर्पण करायचं आहे. त्या दिवशी आपल्या दत्त महाराजांना पिवळी फुलंही अर्पण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पिवळ्या पदार्थाचा आणि पिवळ्या फुलांचा समावेश करायचा आहे. तर आपल्याला नैवेद्यामध्ये आपल्याला जे काही तुम्ही नेहमी रोजचं बनवतात, म्हणजे वरण भात, चपाती, घेवड्याची भाजी किंवा एखादी पिवळ्या फुलाची मिठाई तुम्ही त्या दिवशी या नैवेद्यामध्ये समावेश करू शकता. बघा, पिवळ्या पदार्थ म्हणजे बघा, आपण त्या दिवशी खिचडी करू शकता. मिठाई म्हणलं तर पिवळ्या मिठाई भेटतात मार्केटमध्ये, तर तेही तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तर तुम्ही घेवड्याची भाजी नक्कीच अवश्य करा, कारण घेवड्याची भाजीला खूप महत्त्व आहे आणि दत्त महाराजांना खूप आवडती भाजी आहे. त्यानंतर आपल्याला जी काही तुमची यथाशक्ती आहे तर त्या दिवशी दानधर्म नक्कीच करायचा आहे. बघा, त्या दिवशी दानधर्म करताना पिवळ्या वस्त्रांचं नक्कीच दान करावे. पिवळे धान्य म्हणजे बघा, हरभरा, मूग याचं नक्कीच तुम्ही दान करायचं आहे. पिवळे फळांचा समावेश करायचा आहे. तर यापैकी तुम्ही कुठलंही यथाशक्ती त्या दिवशी नक्कीच दानधर्म करायचा आहे. तुमच्या जवळच्या जी काही दत्त मंदिर असेल किंवा तुमचं कुठलंही मंदिर असेल तिथे नक्की तुम्ही त्या दिवशी दानधर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा उपासना. आता त्या दिवशी उपासना काय करायचं आहे, तर त्या दिवशी बघा आपल्याला दत्तभावनी हा ग्रंथ नक्कीच वाचायचा आहे. दत्तभावनीचा किंवा तुम्ही दत्तस्तुती म्हणू शकता, मंत्र, स्तोत्र ह्या कुठल्याही पठणाचा तुम्ही नक्कीच समावेश करायचा आहे. आणि बघा, मी जे काही तुम्हाला आज मंत्र सांगणार आहे तर ते तुमच्या नेहमी सातत्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या नियमित जी काही तुम्ही पूजा करता त्यानंतर तुम्ही हा मंत्र 11 वेळेस किंवा 108 वेळेस नक्कीच जप करायचा आहे. तर सर्वप्रथम बघा, आपल्याला येणाऱ्या दत्त जयंतीपासून तुम्ही प्रत्येक गुरुवारी आपल्याला दत्तभावनीचा ग्रंथ वाचायचा आहे, म्हणजे अध्याय वाचायचे आहेत. बघा, तुम्ही कोणतीही उपासना जी काही करणार असेल तर त्या गुरुवारपासून तुम्ही संकल्प करा. म्हणजे दत्त जयंतीपासून तुम्ही संकल्प करायचा आहे. कोणताही मंत्र असू द्या, दत्तस्तुती असू द्या, स्तोत्र असा जे काही तुमचे दत्ताचे मंत्र आहेत किंवा दत्तभावनी अध्याय आहे, तर तुम्ही 52 गुरुवारी नक्कीच ते दत्तभावनी म्हणायचं आहे. आणि हे सेवा नक्कीच तुम्ही करायची आहे. बघा, संकल्प केल्यापासून बघा, गुरुवार म्हणजे 4 डिसेंबरला गुरुवार येत आहे. हा शुभ दिवशी ही दत्त जयंती आहे. त्यामुळे या दिवसापासून तुम्ही पुढे 52 गुरुवार तुम्ही दत्तभावनी वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला सातत्याने दर गुरुवारी मंत्र स्तोत्राचं नक्कीच पठण करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे. याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. तर त्याच्यामुळे इच्छापूर्ती हा उपाय म्हणजे हा मंत्र जप नक्कीच करायचा आहे. बघा, सर्वप्रथम तर सगळ्याच अडचणीवर हा मंत्र प्रभावी आणि चमत्कार होईल. वास्तू दोष कमी होईल, तुमच्यामधले पितृदोष कमी होतील, तुमची भीती नष्ट होईल, घरामधली नकारात्मकता निघून जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला या मंत्राचा नक्की सातत्याने नियमितपणे आपल्याला हे मंत्र जप करायचा आहे. तर त्यातला सर्वप्रथम पहिला मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र अगदी सोपा आहे म्हणाला तर अगदी लहान मुलांना सुद्धा येतो. तर आपण लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत आपण हा घरामध्ये सगळ्यांनी म्हणायचा आहे. श्री गुरुदेव दत्त हा 11 वेळेस किंवा 108 वेळेस नक्की पठण करायचा. यामुळे आपल्याला काय बघा, नित्य जप करायचा. यामुळे पितृदोष कमी होतो आणि मानसिक बळ मिळतं. तर त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळेस जप करायचा आहे किंवा 11 वेळेस जप केला तरी चालतं. तर हा जास्तीत जास्त मंत्र जप करावा. हे मंत्राने आपल्याला आर्थिक समस्यावर प्रभावी
सेवा आहे तर त्याच्यामुळे आपल्या जी काही अडचणी आहेत म्हणजे ते दूर होतात. बघा प्रत्येक संसारामध्ये अडचणी असतात, त्याचं निवारण नक्की होतं. तर ओम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र नक्कीच पठण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दत्त गायत्री मंत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. तर हा मंत्र तुम्ही 11 वेळेस नक्की नित्य सेवा म्हणजे जी काही तुम्ही नित्य पूजा करता म्हणजे तुम्ही सकाळी पूजा करता त्यावेळेस तुम्ही हा जप नक्की करावा, सातत्याने मनोभावे करावा. यामुळे मनशांती, करिअरमध्ये यश होते, प्रगती मिळते, सुख शांती लाभते. यामुळे हा मंत्र श्रद्धेने आणि विश्वासाने नक्कीच म्हणावा. हा दत्त गायत्री मंत्र खूप प्रभावी आहे. तर तुम्ही हा मंत्र तुम्ही दत्त जयंतीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर आहे चौथा मंत्र, तर ते ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रेयाय भगवते नमः. ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रेयाय भगवते नमः हा मंत्र आपले कामी मार्गी लागते. बघा आता बरेच जणांची खूप इच्छा असते तर ते पूर्ण होतच नाही. तर त्याचे कामे किंवा तुमची काही इच्छा असेल, मनोकामना आहे तर त्या आपल्या दत्त जयंतीपासून तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणायला सुरुवात करा. बघा नक्कीच याचे अनुभव होतात. इच्छापूर्तीसाठी हा मंत्र खरंच म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही गुरुवारी नक्कीच जप करायचा आहे. जर गुरुवारी जरी मंत्र हा जप केला तरी तुम्ही नक्कीच याचं फलप्राप्ती नक्कीच मिळते आणि त्याचा अनुभवही प्रत्येकांना आलेला आहे. तुम्ही करून बघा तर नक्कीच तुम्हाला हे अनुभव येईल. तर हा मंत्र गुरुवारी नक्कीच म्हणायचा आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः हा मंत्र आपल्याला पैशाची समस्या, बघा आता सर्वप्रथम घरामध्ये पैशाची समस्या खूप असते. काही जणांना तर पैसाच येत नाही, जरी पैसा आला तर टिकत नाही. ह्या पैशांची समस्या बरेच जणांना असतं, आर्थिक अडचण खूप जणांना असते. तर त्याच्यावरती आपल्याला हा मंत्र 108 वेळेस 21 वेळा किंवा 11 वेळेस नक्कीच जप करायचा आहे. ह्याचा अनुभवही सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला या मंत्राचा सगळ्या मंत्राचा तुम्ही जप कोणत्याही यापैकी कुठलाही एका मंत्राचा संकल्प करून तुम्ही नेहमी सातत्याने आणि विश्वासाने भक्तिमय वातावरणात करावा. म्हणजे घरामध्ये जी काही तुम्ही नित्यपूजा करता दररोज सकाळी त्यानंतर तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस किंवा 108 वेळेस जरी हा कुठलाही एखादा मंत्र म्हणला दत्ताचा तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही सुद्धा तुम्ही मंत्र जप करू शकता. यामुळे ही पितृदोष कमी होतात आणि आपल्या साक्षात दत्तगुरू आपले महाराज आपल्याला दर्शन देतात. याची अनुभव खरंच याची प्रचिती खूप जणांना आलेली आहे. तर याचा तुम्हीच नंतर सांगणार आहे त्याचा अनुभव. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. याचा अनुभव खूप प्रत्येकांना आल्याशिवाय राहणार नाही. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा आपल्या गोमातेला चणाची डाळ किंवा गूळ खाऊ घालायचा आहे आणि आपल्या गोमातेच्या खालची माती आपल्याला घरी आणायची आहे. बघा तुमच्या जवळच्या कुठे गाईचा गोठा असेल तर तिथे तुम्ही नक्कीच तुम्ही त्यांना चण्याची डाळ किंवा एखादी गूळ काय असेल तर ते प्रसाद म्हणून त्यांना खाऊ घालायचं आहे आणि त्यांची पायाखालची जी काही माती आहे ती नक्की घरी आणायची आहे. तुमच्या घराच्या जवळ औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, पाणी अर्पण करायचं आहे, 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालताना आपल्याला इच्छा बोलायची आहे आणि आपल्या श्री गुरुदेव दत्त हा मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही शक्य झालं तर तिथे झाडाखाली बसून तुम्ही जप नक्कीच करू शकता 108 वेळेस. तर दत्ताचा कुठलाही मंत्र तुम्ही नक्कीच जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला कुत्रांना म्हणजे जी काही कुत्रे तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना नक्कीच तुम्ही काही असेल तर तिथे पदार्थ काही चपाती असेल तर ती तुम्ही त्यांना म्हणजे खाऊ घालायची आहे. त्यामुळेही तुम्हाला हे सर्व उपाय जी काय आहेत तर दत्त जयंती दिवशी तुम्ही नक्कीच करायचं आहे. कारण दत्तांचं बघा वाहन हे कामधेनू म्हणजे गाय आहे आणि श्वान म्हणजे आपला कुत्रा आहे. तर त्यामुळे त्या दिवशी ह्या नक्कीच उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमची जी काही सेवा आहे तर ते नक्कीच आपल्या दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा जी काही आशीर्वाद आहे तर ते आपल्यावर नक्कीच लाभणार आहे. तर ह्या सर्व इच्छापूर्ती मंत्र आहेत आणि हा ग्रंथ नक्कीच म्हणायचा आहे. आरत्याशी नैवेद्य, आरती, उपासना जेवढी शक्य होईल जास्तीत जास्त उपासना करायची आहे. या दत्त जयंतीबद्दलचे या संपूर्ण माहितीचा तुम्ही नक्कीच हे आढावा घेऊन तुम्ही नक्कीच करायचं आहे. तर नक्कीच तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत. तर ह्या
सेवेचा अनुभव तुम्हाला प्रचिती देणार आहे, चमत्कार होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि पूर्ण आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा नक्कीच पाठवा, जेणेकरून त्यांच्या अनेक समस्यावर त्याचं निवारण होईल. चला तर मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. दत्तगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.